या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आयोग महिला आयोग आयोजित कोणी काढली वायर कोणी काढली इतका सुंदर कार्यक्रम रुपालीताई चाकणकर यांनी या ठिकाणी आयोजित केलेले आहे. ताई, तुम्ही गेले 3 वर्ष काम करताय आणि आम्ही तुम्हाला सातत्याने टीव्हीच्या माध्यमातून वृत्तमानपत्राच्या माध्यमातून तुमचं प्रत्येक कार्य आम्ही पाहत आलोय आणि ज्या तळमळीने मी आल्यानंतर तुमचं जे स्पीच पाहत होते ते स्पीच इतकं सुंदर की तुम्ही महिलांनी केलेले कार्य आहे ते तुमच्या वाणीतून एवढं ओघळत होतं की असं वाटत होतं खरंच त्यांचं काम इतकं आहे. कारण जेव्हा आपण महिलांसाठी खूप जोरदार काम करत असतो आणि तळमळीने काम करत असतो त्यावेळी त्यांच्या भाषणातून जे वाणीतून बाहेर पडतं ते रूप ते स्वरूप तुमच्या भाषणातून इथे उभं असताना आम्हाला जाणवलं. त्यामुळे काही प्रश्नच नाही, तुमच्या कामाला आम्ही सॅल्यूट करतो, सलाम करतो. तर या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि माझ्या वहिनी, खरं बघायला गेलं तर मी महापौर झाल्यानंतर 3दा-4दा माझं 2-3 वेळाच ताई वहिनी आपली तुमची झाली. पण हे ताई वहिनी तुमचंही वाक्य ऐकलं होतं की जणू काही आपण 1 वर्षापासून ओळखत आहोत. असं एक ऋणानुबंध, एक काय वेगळं नातं असं माझं आणि सुनेत्राताई वहिनी त्या मला भेटल्यानंतर मला इतकं छान वाटलं, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली त्यांच्याकडनं. अशा आमच्या सुनेत्राताई पवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर सुशीबेन शहाचं नातं आजचं नाहीये ताई माझं. गेले 15-20 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतोय. सुशीबेन शहाने खूप कार्यक्रम राबवले होते त्या काळात आणि आम्ही त्यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अशा आमच्या सुशीबेन शहा या ठिकाणी उपस्थित आहे. अश्विनीताई अप्पर पोलीस महासंचालक या ठिकाणी उपस्थित आहे. मनीषाताई गायंदे म्हणजे इथे बसलेले जे आहेत अर्धे त्यांचं आणि माझं काम गेले वर्षानुवर्ष कामाच्या माध्यमातून काही मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना भेटलोय. तर अशा आमच्या मनीषाताई कायंदे या ठिकाणी उपस्थित आहे. नंदिनीताई आवडे सदस्य सचिव आणि पद्मश्री बेनाडे उपसचिव या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर असा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा कार्यक्रम या ठिकाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात मुंबईची महापौर म्हणजे मुंबईची सेवक या नात्याने उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं 11 तारखेला मला रुपालीताई 1 महिना पूर्ण होईल पदग्रहण केल्यानंतर आणि मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या बऱ्याच लोकांना तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलाही भेटण्याची संधी मिळाली या ठिकाणी. महिला दिन हा केवळ उत्सव नसून स्त्रीच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा गौरव करणारा दिवस आहे. समाजाची खरी प्रगती ही त्या समाजातील महिलांना मिळणारा न्याय, सुरक्षितता आणि संधीवरती अवलंबून असते. महिलांच्या न्याय हक्कासाठी, सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग हे नेहमीच सक्रिय असते. याचा मी विशेष उल्लेख करू इच्छिते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आज सुरू होणारे महिला सन्मान पोर्टल हे महिलांच्या तक्रारीचे जलद आणि पारदर्शक निवारण करण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. त्याचबरोबर सुरू होणारा सायबर वेलनेस कक्ष हा डिजिटल युगात महिलांना भेडसावणाऱ्या सायबर फसवणूक आणि छळासारख्या समस्यावरती प्रभावी मदत करणारा उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य हे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. रुपालीताई, काही गोष्टी गेले 20-22 वर्ष सुशीबाईंना माहिती आहे की मी काम करते. सामाजिक चळवळीतून मी आम्ही तयार झालेलो महिला आहोत आणि त्याच्यानंतर मग हे राजकीय व्यासपीठ मिळालं आणि आम्ही राजकारणात आलो, नगरसेवक झालो वगैरे. पण मी महिला नगरसेविका होती त्यावेळी माझ्याकडे बऱ्याच महिला यायच्या, कारण महिलेकडे जाण्यासाठी खूप कम्फर्टेबल असते. मला एवढंच म्हणायचं आता ह्या ठिकाणी आलेल्या सगळ्याच महिला त्या आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी केलेल्या महिला आहेत ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मानही केलेला आहे. पण आपण ह्या ठिकाणी आलेल्या सगळ्या महिला त्या आपापल्या ठिकाणी लिडरशिप डेव्हलप केलेल्या महिला आहेत. त्यांनी खूप मोठं काम आपापल्या विभागात केलेलं आहे. पण विभागामध्ये काम करत असताना मला फक्त एवढंच म्हणायचंय त्या माझ्या महिलांसाठी ज्या नेहमी आमच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स होते, मला मारझोड होते, माझ्या नवऱ्याकडनं मला मारलं जातंय, मला विभागामध्ये काही ठिकाणी टीजिंग केलं जातंय, अशा पद्धतीच्या विषय आमच्याकडे बरेच घेऊन आलेले. प्रश्नच नाही, त्यासाठी पोलीस स्टेशन आहे, महिला आयोग आहे, सगळ्याच आहे. पण महिला आता आपण 20व्या शतकात राहतोय तर महिला स्वतःहून का सक्षम होत नाहीये हा माझा पहिला प्रश्न महिलांसाठीच आहे. प्रत्येक महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते.
ती ताकद तिच्या आत ती कधीच ओळखत नाही आणि ती जर तिने ओळखली तर ती किती प्रभावीपणे पुढे येऊ शकते याचं उदाहरण म्हणजे आम्ही या ठिकाणी सगळ्या बसलेल्या महिला आहोत किंवा तुम्ही या ठिकाणी बसलेल्या महिला आहोत. तर अशा महिलांना ज्या विभागामध्ये काम करत असताना ज्यावेळी त्यांना त्रास होत असतो त्यावेळी त्यांच्याशी जाऊन समुपदेशन करून त्या पद्धतीत त्यांना चांगल्या आपल्या प्रवाहात आणणं हे मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी कर्तव्य आहे. त्यांना ताकद देणं, त्यांच्या हाताला बळ देणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य या ठिकाणी आहे. आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा होणारा सन्मान हा समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. रुपालीताई, मी स्पेशली या ठिकाणी सांगू इच्छिते की कमीत कमी आम्ही महिला सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये 500 आणि मुंबईमध्ये त्याची प्रमुख मी होती. 88 संस्था आम्ही सुरू केल्यात. मी महापौर झाल्यानंतर मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये येणारे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते आम्ही त्याच्यामधले मी निकष चेंज करून पॉलिसी डिसिजन करून त्या सगळ्या महिलांना कसं घेता येईल म्हणजे तिला आर्थिक सक्षम कसं करता येईल या गोष्टीसाठी मी पूर्ण काम करून आज जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारी मग दक्षता कमिटी असेल किंवा विविध असे कॉन्ट्रॅक्ट असतील त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं काम हे महापौर म्हणून महिलांसाठी मी केलेलं काम मी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छिते. कारण आपण सगळ्या गोष्टीचं सोंग करू शकतो, आपण पैशाचं सोंग करू शकत नाही. जेव्हा महिला जास्तीत जास्त वेळ काढून एखाद्या सामाजिक गोष्टीसाठी किंवा राजकीय प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना सुद्धा येत असते तेव्हाही तिला घरातून त्रास होतो. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की तू 3 तास देते, 4 तास घराच्या बाहेर विविध पक्षाच्या कार्यक्रमासाठी असेल किंवा सामाजिक गोष्टीसाठी असेल तर त्याच्यासाठी तू घरातल्या 3 तास देते तर नवरा तिला विचारते, सासू विचारते, घरातली माणसं विचारतात. त्यावेळी आमचं असं मत आहे की त्या महिलांना जर सक्षम केलं आणि आर्थिक बळ दिलं तर ती नक्कीच तिच्या नवऱ्याला किंवा घरातल्यांना सांगू इच्छिते की हो मी 2 तास कामासाठी बाहेर जाते पण त्या माध्यमातून येणारं काम सुद्धा मी घरात घेऊन येते. ही सक्षमता, ही ताकद आपल्याला सगळ्यांना महिलांना देणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कथा अनेक महिलांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात. मुंबईच्या दृष्टीने महिलांचे योगदान अत्यंत महत्वाचे. यंदा तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 पैकी 138 महिला सभागृहात आहे. म्हणजे महिलांची ताकद बघा किती आहे. आणि 89 पुरुष त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये. महानगरपालिकेमध्ये आज फक्त कर्मचारी आणि कामगारच म्हणूनच नव्हे तर अग्निशामक असू दे, सुरक्षा रक्षक असू दे यासारख्या प्रशासनाच्या प्रमुख पदावरती सुद्धा महिला अत्यंत जबाबदारीने आपले कार्य पार पडित आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य परिसर मिळावा यासाठी महानगरपालिकेमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक समित्या या ठिकाणी आम्ही प्रभावीपणे या ठिकाणी राबवत आहे. त्यावरती माझं पूर्ण लक्ष आहे. त्या प्रत्येक कक्षाला मी जाऊन भेट देते रुपालीताई आणि तिथून मी म्हणजे फक्त जरुरी नाही की विभाग समाजातच महिलांना त्रास होतो, कधी कधी कार्यालयामध्ये होतो, नोकरीवरती काम करणाऱ्या पण महिलांना काही त्रास असतात, अशी बरेच काही कारणं असतात. तर त्यामुळे अशा पद्धतीचे कक्ष तयार करून त्याच्यावरती निरीक्षण करण्याचं आणि प्रभावीपणे काम करण्याचं काम सुद्धा हे आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 8000 महिला बचत गट कार्यरत आहे. यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि स्वाभिमान मिळवून देण्याचे काम महानगरपालिकेने केले. याचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी तुमच्याकडे करतो आणि हे करत असताना आम्हालाही त्याचा खूप अभिमान वाटतो. महिला सक्षमीकरण हे केवळ योजना नसून समाजाच्या विचारांमध्ये आणि सकारात्मक बदल घडवण्याची एक चळवळ आहे. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, समाज आणि राष्ट्र सुद्धा सक्षम होण्यासाठी मदत होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना समानता सन्मानाच्या समाजासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन कार्य करण्याचा या ठिकाणी संकल्प करूया. आणि याचबरोबर मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छिते की मुंबईच्या शाळा अजून एक रुपालीताई आणि बहिणी मी या ठिकाणी विषय घेतला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये की मुंबई उपनगरामध्ये 3333 कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरा शाळांमध्ये बसवण्याचं जे प्रपोजल आहे ते पास करून अर्थसंकल्पामध्ये पण त्याची मी तरतूद केली. म्हणजे 4 कॉर्नर्स आपण सगळ्या बाजूने या ठिकाणी आपण काम करतोय, या ठिकाणी शिक्षक महिला काम करतात आहे आणि कॅमेरे सुद्धा काम करणार. म्हणजे अशा पद्धतीने जर कोण काही करण्याचा प्रयत्न करणार तर उपनगरामध्ये जवळपास 3333 कॅमेरे बसवण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी केलेले आहे. आणि त्याचबरोबर पोष कायदा हा जो तुम्ही प्रभावीपणे या ठिकाणी राबवताय त्यामुळे नक्कीच महिलांना त्याचा चांगला आधार येणाऱ्या काळामध्ये मिळणार. रुपालीताई तुम्ही अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवले आणि अर्थात
तुमचं खूप कार्य मोठं आहे. तुमच्या पुढील वाटचालीस आणि येणाऱ्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते आणि माझं भाषण येथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.